फ्लॅटपेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमठ बिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प। कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर 3 BHK 2 मास्टर बेड सह 1100 स्क्वेअर फूट RCC बांधकाम, जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग, मॉड्युलर किचन, सागवान फ्रेम दरवाजा, स्वतंत्र असेसमेंट, सेपरेट वॉटर मोटर, 60% काम पूर्ण, मोजकेच रो हाऊस शिल्लक। साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमठ। स्वतंत्र बंगलो, घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल। कॉन्टॅक्ट 9405755599 आणि 8806229999। काल सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे चेअरमन मनी दळवी यांनी माझ्यावर टीका केली। मी त्यांना एकच गोष्ट या ठिकाणी सांगू शकतो की आपण आपलं खऱ्या अर्थाने संतुलन बिघडलेलं आहे आणि म्हणूनच काही महिन्यापूर्वी आपण बँकेची गाडी परत पाठवली आणि बँकेत 15 दिवस त्या ठिकाणी गेलाच नाही की आपलं तिथे राजीनामा घेण्याचं कारणच जे लोकांमध्ये चर्चा होती की आपले हे सगळे गोंधळाचे व्यवहार। आणि म्हणूनच आज या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो की राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली 28 वर्ष मी काम केले। त्याला कशा प्रकारचं काम पाहिजे याची कल्पना मला आहे। ते खोटं काम कधीच कोणाला करायला देणार नाही आणि म्हणूनच ते एवढी वर्ष या ठिकाणी राजकारण करतात। आणि म्हणून माझी या निमित्ताने एवढीच विनंती आहे की खोटे जी काय कर्ज प्रकरण आहे ती करू नये। काल सोनकर कंपनीला जर आपण कर्ज दिलं 25 तारीखला त्यांनी मागणी केली आणि 27 तारीखला तुम्ही पत्र दिलं, ते पत्र मी प्रेसमध्ये दाखवणारच आहे। आज मी बाहेरगावी असल्यामुळे मला जास्त या ठिकाणी बोलणं शक्य होणार नाही, पण आल्यानंतर मी निश्चितपणे या ठिकाणी बोलणार। दुसरी गोष्ट, एकच गोष्ट मी जाता जाता सांगेन की माझी वर जे टीका करताना माझा मुलगा CA आहे, तो लंडनला किंग्स कॉलेजला शिकलाय, तो नवीन उद्योजक आहे। त्या उद्योजकाला कशा प्रकारचा त्रास दिला, पॉलिटिशियनला त्रास दिला, त्या ठिकाणी कोऑपरेटिव्ह कोर्टात त्रास दिला, कर्ज नियमित असताना पण आपण त्रास दिला। आपण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार बँकेने निश्चितपणे या ठिकाणी केला पाहिजे। माझी बॅलन्स शीट बघूनच, त्याची बॅलन्स शीट बघून, त्याची जामीन बघूनच त्याला कर्ज पुरवठा केला। कुठल्याही प्रकारचा बँकेने पत्रव्यवहार बाबा तुमचे हे कागद अपूर्ण आहेत, तुमच्याकडे बाबा या ठिकाणी मॉर्गेज कमी, असं केलं नाही। आणि कोर्टाने अशा प्रकारचे कुठले आदेश दिलेले नाहीत। कोर्टात आम्ही ऍफिडेव्हिट घातलं की हे आम्ही अमुक महिन्यात पैसे भरतो म्हणून, पण कोर्टाने आम्हाला कुठल्या प्रकारचे आदेश दिले नाहीत। उलट आपण जी कर्ज दिलीत, आपण म्हणता की उद्योजक बनवणार, कसे उद्योजक बनवणार? तुम्ही आता जे काय पैसे दिले, सासुलीचा कुठला उद्योजक आहे? दिल्लीवाला उद्योजक आहे, तिथे प्लांटेशन करायला पाहिजे म्हणून त्याला पैसे दिलेत। ते पैसे कोणी दिले ते मी काल सांगितले, कसे कसे त्याला कोण कोण जामीन आहेत ते ठराविक लोकांच्या भोवती बँक फिरते, म्हणून मी तुम्हाला हे ठिकाणी जाणीव करून दिली। दुसरी गोष्ट, पिंगोळीला 9 कोटी कोणी दिलेत? त्याला हा महाजनच त्या ठिकाणी जामीन आहे। इकडे सासुलीला पण जामीन तोच आहे, डॉक्टर बानवलीकर आहेत। तिसरी गोष्ट, जे तुम्ही तुमच्या PA राहुल पैला जे पैसे दिले 7.5 कोटी रुपये, 20,000 बांधारावर तो आहे आणि त्या दाबोळीच्या माळावर काय एक तरी झाड लावलंय का सांगा? हा खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यासाठी बँक नाहीये, ही शेतकऱ्यांची बँक आहे, ही टिकली पाहिजे। ते सोनकर कंपनीला तुम्ही काल जे कर्ज दिलं ते 2 दिवसात कसं मंजूर केलं? आणि त्याच्यामुळे आज आपण बँकेच्या जीवावर कशी मजा करताय? स्वित्झर्लंडला गेला 65 लाख रुपये खर्च केलेत, आज आयफोन तुम्ही त्या ठिकाणी वाटलेत संचालकांना। काय बँकेची लूट चालू आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी मला काल ती चर्चा या ठिकाणी करावी लागली। अनेक गोष्टी आहेत, पण बँकेची बदनामी नको म्हणून मी या ठिकाणी गप्प होतो, पण याची सुरुवात आपण केली, पण निश्चितपणे याची उत्तरं आपल्याला मिळतील। आणि न्यायालयात मला नक्की माहिती आहे की न्यायालयात आमची जी बाजू आहे ही माजून तुम्हाला योग्य ती जागा त्या ठिकाणी निश्चितपणे दाखवली जाईल। तुम्ही 3 कोटीचं कसं घर बांधलं हे लोक त्या ठिकाणी म्हणतात, मी नाही म्हणत आहे। आपण गाड्या कशा घेतल्यात ते लोक म्हणतात। त्यामुळे ह्या सगळ्या चर्चा निश्चितपणे आल्यानंतर करू। आजच्या पुरतं एवढं पुरे। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।